नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर। महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील सभागृहाची दुरावस्था, सभागृहाच्या वातानुकूलित यंत्रणेत कायम बिघाड। मैलमिश्रित सांडपाण्याने रोह्यातील कुंडलिका नदी प्रदूषित, नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण आणि दुर्गंधी। रायगडमध्ये माता जिजाबाई यांचे 350वे पुण्यस्मरण, राष्ट्रसेविका समितीच्या 1100 सेविकांची मानवंदना। कंपनीने केली कामगारांच्या पगारात बेकायदेशीर कपात, खालापूरमध्ये 1700 कामगार आर्थिक संकटात। आणि आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर राजापूरमध्ये राजकीय भूकंप, राजापूरमध्ये शिवसेना उभाटाला मोठा धक्का। आता पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्याच्या महाड शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये असलेल्या सभागृहाची सध्या दुरावस्था झाली असून येथील वातानुकूलित यंत्रणा गेली काही दिवसांपासून बंद आहे। या संपूर्ण सभागृहाच्या दुरुस्तीकरता लागणारी रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग होऊन देखील अद्याप काम न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। महाड शहरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये भव्य नाट्यगृह आहे। संपूर्ण कोकणात अशा प्रकारचे वातानुकूलित यंत्रणा असलेले एकमेव सभागृह आहे। गेल्या अनेक वर्षापासून या सभागृहाच्या वातानुकूलित यंत्रणेत कायम बिघाड होत आहे। ऐन कार्यक्रमाच्या वेळेस ही वातानुकूलित यंत्रणा बंद पडत असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी दाखल झाल्या होत्या। यावरून या सभागृहाची संपूर्ण देखभाल दुरुस्ती समाज कल्याण विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण या संस्थेकडून करोडो रुपये मंजूर करण्यात आले होते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड नाट्यगृहाच्या वातानुकूलित यंत्रणाचे काम पूर्ण झाल्यास प्रेक्षकांची होणारी गैरसोय लवकरच दूर होईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाडमध्ये सध्या जी वातानुकूलित यंत्रणा आहे नाट्यगृहाची, तिचं काम सुरू आहे। सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग पेन यांच्या मार्फत आता सध्या नवीन 2 कॉम्प्रेसर आपण ऑर्डर दिलेले, ते येतील आता 2 दिवसामध्ये। सध्या कॉम्प्रेसर आहे ते सगळे कॉम्प्रेसर डिसमेंटल करून खाली ठेवलेले आहेत। 2 दिवसात ते कॉम्प्रेसर आले की ते कॉम्प्रेसर चालू होतील। हे जुने कॉम्प्रेसर आपण त्या डिवायडिंग करून ते म्हणजे संपूर्ण 8चे 8 कॉम्प्रेसर सुरू होतील आणि जो कोणी नवीन कार्यक्रम लावेल तो कार्यक्रम इतका सुंदर राहील आणि ती वातानुकूलित यंत्रणा इतकी सुंदर राहील की प्रेक्षक म्हणले पाहिजेत की आता ही एसी बंद का। म्हणजे आताची जी परिस्थिती आहे ती म्हणजे वातानुकूलच्या हॉलची आताची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती भविष्यात राहणार नाही। मैलमिश्रित प्रदूषित पाणी नाल्याद्वारे थेट नदीत सोडण्यात येत असल्याने रायगड जिल्ह्याच्या रोहा शहरातून बारमाही वाहणारी कुंडलिका नदी प्रदूषित झाली आहे। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण व दुर्गंधी पसरली असून वारंवार ही गंभीर बाब निदर्शनास आणूनही प्रदूषण मंडळ आणि नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी रोह्यात स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे। कुंडलिका नदी बचाव समितीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप वडके यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत। रोह्यात कुंडलिका नदी संवर्धन योजना झाली, परंतु या योजनेत शहराचे मैलमिश्रित सांडपाणी नदीमध्ये सोडण्यात येत असल्याने कुंडलिका नदीतील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। शहराच्या नाल्यांतून वाहणाऱ्या मैलमिश्रित पाण्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे। यासाठी शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून वडके यांनी नदी प्रदूषणाबाबत त्यांचा पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे। नदीमध्ये मानवनिर्मित सुरू असलेल्या प्रदूषणाविषयी प्रदूषण मंडळाने रोहा नगरपालिकेला पत्र लिहून सदर विषयी तातडीने कारवाई करावी म्हणून सूचना केलेली होती, परंतु रोहा अष्टमी नगरपालिकेने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही। त्यामुळे दिवसेंदिवस कुंडलिका नदीचे अस्तित्व नष्ट होत चालले आहे। रोहा अष्टमी शहरातील नदीला मिळणाऱ्या नाल्यांतून कुंडलिका नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याच्या कारणावरून रोहा अष्टमी नगरपालिकेला सर्व नागरिकांच्या सहीने नोटीस बजावण्याच्या कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती दिलीप वडके यांनी दिली आहे।
आधुनिक महाराष्ट्रातील पवित्र शक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांनी आपला देह ठेवला। त्या घटनेला 350 वर्ष पूर्ण होत आहेत। शिवराज्याभिषेकाचे 350वे वर्ष असून त्याचे स्मरण म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या 1100 सेविकांकडून पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळावर मानवंदना देण्यात आली। तर किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारातील स्मारकासमोर प्रशिक्षित सेविकांनी मानवंदना दिली। महिलांचे एकत्रीकरण, शोभायात्रा, शारीरिक प्रात्यक्षिके, तर राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक वेशभूषेमध्ये सेविका सहभागी होत्या। यावेळी राष्ट्रसेविका समिती कोकण प्रांत आणि पश्चिम प्रांत, राजमाता जिजाबाई ट्रस्ट ठाणे, राजमाता स्मारक समिती पुणे यांच्या प्रशिक्षित सेविका हजारोंच्या संख्येसह तसेच शिवभक्त पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगडमध्ये खालापूर तालुक्यातील पूर्वीची उत्तम गलवा आणि आत्ताच्या AMNS कंपनीने कामगारांचे ऑक्टोबर महिन्याच्या पगारातून 2000 रुपये अचानक कापल्याने कामगार आर्थिक संकटात असून कंपनीने कामगारांना कोणतीही पूर्वकल्पना न देता व कामगारांची काही चूक नसताना सुमारे 1700हून अधिक कामगारांचे 2000 रुपये पगारातून कमी केल्याने कामगारांवर आर्थिक संकट आले आहे। कंपनीने कामगारांच्या पगारातून बेकायदेशीर कपात केल्याने कामगार उपआयुक्त रायगड यांनी याविषयी तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक माननीय कामगार उपआयुक्त रायगड यांच्या दालनात 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता आयोजित केली आहे। त्याबाबत कंपनीला नोटिसीद्वारे कळवण्यात आले आहे। सदर मीटिंगमध्ये कंपनीने व्यवस्थापनाने कामगारांच्या न्याय मागणीला योग्य प्रतिसाद दिला नाही तर राष्ट्रीय समाज पक्ष कंपनीच्या गेटसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभाग अध्यक्ष कामगार नेते भगवान ढेबे यांनी दिला आहे आणि याची जबाबदारी पूर्णपणे कंपनी व्यवस्थापनाची राहील। ऑक्टोबर महिन्याचा नोव्हेंबर महिन्यामध्ये पगार जो झाला त्या पगारामध्ये कामगारांना रजा द्यायला भाग पडली हा मनामध्ये आकस धरून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता किंवा कामगारांची कुठली चूक नसताना किंवा त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नसताना त्यांच्या पगारामधून बेकायदेशीरपणे 2000 रुपयाची कपात केलेली आहे आणि दिवाळीच्या दिवसामध्ये कंपनीने ही कपात करून कामगारांना एक मोठा धक्का दिला आहे की याआधीही कामगारांनी आपली कामगार संघटना उभारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या काळामध्ये जे कामगार संघटना उभारण्यासाठी पुढे प्रतिनिधित्व त्यांनी केलं त्यांना आपल्या नोकऱ्या गमाव्या लागल्या। म्हणजे ह्या कंपनी जरी उत्तम स्टीलची AMNS झाली असेल, जरी मालक बदलला असेल तरी व्यवस्थापन मात्र तेच आहे आणि त्यांच्या मनामध्ये ह्या कामगारांना वेट बिगाराप्रमाणे राबवून घेण्याची जी प्रवृत्ती आहे ती तशीची तशी राहिलेली आहे। त्यामुळे ह्या कामगारांना न्याय मिळणं कठीण झालेलं आहे। तर या कामगारांचा बेकायदेशीरपणेच्या पगारातून कपात केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही कामगार आयुक्त साहेब पनवेल यांच्याकडे दाद मागितली असून त्या संदर्भामध्ये कंपनी व्यवस्थापन आणि आम्ही तक्रारदार यांची संयुक्तपणे बैठक 2 वाजता दुपारी 29 तारखेला आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये कंपनी व्यवस्थापन आणि कामगार आयुक्त साहेब हे काय कामगार आयुक्त साहेब मध्यस्थी करून ह्या प्रश्नावर काय निकाल देत आहे किंवा कंपनीला काय आदेश देत आहे आणि कंपनीची भूमिका या विषयावर काय राहते की कामगारांना भर पगार रजा दिलेली जाते त्या कंपनीने कामगारांचा कुठल्या प्रकारचा पगार कापण्याचा कंपनीला पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट खाली कुठल्याही कामगारांनी गुन्हा केलेला नाही, तेव्हा त्यांचा पगार हा कापलेला हे बेकायदेशीर कृत्य आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या 29 तारखेला जर कामगार आयुक्त कार्यालयामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये या विषयाचा जर तोडगा निघाला नाही तर राष्ट्रीय समाज पक्ष रायगड कंपनीच्या गेट समोर तीव्र आंदोलन छेडून याविषयी आपली भावना व्यक्त करील आणि होणाऱ्या परिणामास कंपनी स्वतः सर्वस्वी जबाबदार राहील याची कंपनीने दखल घ्यावी। आदित्य ठाकरे हे नुकतेच कोकण दौऱ्यावर येऊन गेले। त्यांनी या ठिकाणी येऊन शिवसेनेवर टीका केली। त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी कोकणामध्ये रत्नागिरी येथे मोठा राजकीय भूकंप झाला असून येथील शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती दिलीप नागले यांचा शिंदे गटामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश करण्यात आलाय।
दीपक नागले हे कट्टर शिवसैनिक मानले जात होते. खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांचे ते कट्टर समर्थक होते. राजापूर येथे मोठा राजकीय भूकंप होणार असून आमदार राजन साळवी आणि खासदार विनायक राऊत यांचे काही कट्टर समर्थक लवकरच पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असून राजापूरमध्ये उबाटा शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यापैकी अनेक शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी, काही गावातील सरपंचांनी, उपसरपंचांनी, काही शाखा प्रमुखांनी किरण सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केलाय. आदित्य ठाकरे यांच्या टीकेनंतर हा कोकणातील मोठा राजकीय भूकंप असल्याचे बोलले जात आहे. तसेच भावी खासदार म्हणून किरण सामंत यांचे नेतृत्व आम्हाला लाभेल असेही यावेळी सांगण्यात आले. आगे बढ़ो, 100% तसं वातावरण आहे. एक खंबीर नेतृत्व अपेक्षित आहे. प्रशासकीय, राजकीय आणि सर्व विकासाच्या दृष्टीने जाणारे एक नेतृत्वाची गरज आहे आणि ते बघता भैया शेठ ह्या जिल्ह्यामध्ये नाव आहे, संपूर्ण ठिकाणी अपेक्षित आहे, सर्वांनाच अपेक्षित आहे. शिवसेनेमध्ये जसं अपेक्षित आहे तसं इतर पक्षाच्या लोकांना सुद्धा ते अपेक्षित आहे की एक चांगलं नेतृत्व पुन्हा एकदा खासदाराच्या रूपाने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक रत्नागिरी जिल्ह्यातलं असं नेतृत्व व्हावं आणि भैया शेठ त्या दृष्टीने पाहिलं जातं आणि आम्हाला विश्वास आहे माझ्या कार्यकर्त्यांचा आणि आमचा सर्वांचा या दृष्टीने. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात शिंदे गटाला पुन्हा एकदा जोरदार धक्का मिळालाय. दापोली तालुक्यातील डवली येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या भूलथापांना कंटाळून दापोली मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय. दापोली तालुक्यातील डवली ग्रामपंचायत सदस्य अनंत महाडे व असंख्य कार्यकर्त्यांचा दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार संजय कदम व दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक व दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश पार पडलाय. या कार्यक्रमास दापोली नगरपंचायत माजी नगरसेवक व दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, उपजिल्हा महिला मानसी विचारे, जालगाव विभाग प्रमुख शैलेश पांगत तसेच विभागातील सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला तसेच शिवसैनिक, युवा सैनिक तसेच सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यात त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे दीपोत्सवाचे औचित्य साधून रोहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून रोहा नदी संवर्धन कुंडलिकेचा तीर येथे दीप उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. याकरिता नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला पाहायला मिळाला. यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती वर्धा तटकरे, त्याचप्रमाणे राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, शहराध्यक्ष अमित उकडे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष महेश कोलटकर, मयूर दिवेकर, माजी नगरसेवक महेंद्र गुजर, रवींद्र चाळके, अजित मोरे, मयूर पायगुडे आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. खासदार तटकरे यांच्या सौभाग्यवती वर्धा सुनील तटकरे यांच्या हस्ते कुंडलिकेच्या तीरावर दीपपूजन करण्यात आले. यावेळी कुंडलिकेचा संपूर्ण तीर हा विद्युत रोषणाईने आणि दिव्याने झगमगलेला पाहायला मिळाला. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी रोहेकरांना अनुभवायला मिळाली. बघू शकता. ग्लोरियस स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे तालुकास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन मामा वास्कर जलतरण तलाव पेण येथे निर्भय स्विम तर्फे करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी दर्शन बापना, प्रकाश शिंगरूत, उल्हास शिंगरूत, भूषण मोरे, अनिल कनघरे हे उपस्थित होते. या स्पर्धेत साधारणतः 70 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा उद्देश नवीन जलतरणपटू तयार करून त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेता येईल हा होता. तर यावेळी स्पर्धेतील स्पर्धकांना मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाकरिता अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजनाचे काम राष्ट्रीय जलतरणपटू सचिन शिंगरूत, संकेत म्हात्रे, हिमांशू मलबारी, भूषण शिर्के, समर्थ कडू, अमर पाटील यांनी केले. ग्लोरियस स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित जलतरण स्पर्धा 2023 आयोजन निर्भय स्विम कन्सल्टंट आणि ग्लोरियस स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे करण्यात आलं होतं.
याच्यामध्ये जवळजवळ 70 स्पर्धकांनी भाग घेतला आणि यशस्वीरित्या स्पर्धा पार पाडली. याच्यामध्ये सगळ्यात कमी वयोगटामध्ये अंडर-6 ची मुलं होती, तसेच मोठ्या वयोगटामध्ये जवळजवळ 60-65 वर्षाचा माणूस होता. सो हे खूप वयोवृद्ध माणूस होता. सो हे खूप अभिमानाची बाब आहे की एवढ्या वयात सुद्धा आपण जलतरण करतोय आणि हे कंटिन्यू राहील. तसंच नगर परिषदेचे आपल्याला हा जलतरण सगळा उपलब्ध झालेला आहे. तर याचा सगळ्यांनी फायदा करून घ्यायचा आहे. याच्यासाठी लेबर सिव्हिल कन्सल्टंट हे नेहमी प्रयत्नशील राहील की आपण आपल्याकडनं बेस्ट स्विमर घडतील आणि त्यांना शिकवण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. सो नवीन पिढीला जी काही मदत लागेल स्विमिंगच्या रिलेटेड ते आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत. रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लांजा काळे छात्रालय येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, माजी आमदार हुस्नबानो खलिफे, जिल्हा निरीक्षक मनेश राऊत, तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण हेगिष्टे, धनिता चव्हाण, अनिरुद्ध कांबळे, किशोर नारकर, संतोष गोताड, चंद्रकांत परवडी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी परिवर्तन रथाचे उद्घाटन श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा रथ रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गावात फिरून जनजागृती करणार आहे. सध्या सगळीकडेच जे प्रदूषण वातावरण निर्माण झाले आहे ते चांगले करणे आणि संविधानावर घाला आहे ते संविधान रॅलीच्या माध्यमातून बदलणे, तसेच सध्या मतदारसंघात ज्या घडामोडी चालल्या आहेत त्या संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून परिवर्तन झाले पाहिजे, अशा प्रकारची माहिती देऊन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी मत व्यक्त केले. याच्यामध्ये एकच मेसेज आहे, जे राहुल गांधींनी सांगितले, नफरत के बाजार में मोहब्बत का दुकान खोलना आहे. जिकडे जिकडे सगळं काही जे वातावरण दूषित वातावरण आहे ते दूषित वातावरण चांगलं करणे आणि जे संविधानावरती जो घाला आला आहे ते संविधान बचाव ही रॅली आहे. याच्यामध्ये 2-3 उद्देश घेऊन आम्ही चालू आहे. तर या मतदारसंघामध्ये चाललेली जी घडामोडी आहे जे ह्याच्यामध्ये कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे. संविधान बचाव रॅली पण आहे. संविधानाबद्दल लोकांना समजावून सांगणे, की संविधानात जे मोडतोड करायचा प्रयत्न करताय त्याच्याबद्दल जागृती निर्माण करणे, यासाठी विविध भागाचा विचार करून या रथाचे आयोजन केले. आम्ही रथाचं आयोजन आता ज्या ज्या ठिकाणी तालुका स्तरावर असतील किंवा बाजारपेठ असतील त्या त्या ठिकाणी जाणार. आम्ही आमचे 2 शब्द लोकांना सांगणार. लोकांना आम्ही आवाहन करणार आहे की बाबा संविधानासाठी काय करायला पाहिजे, आपल्या मुलांबाळासाठी काय करायला पाहिजे आणि पुढचा विचार काय करायला पाहिजे. त्या सर्व जर काय करायचं असेल, तुमचं आमचं भविष्य करायचं असेल तर त्याचं एकच लक्ष काँग्रेस पक्ष हे लोकांवर पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. भारतीय संविधान दिनानिमित्त पेण शहरातील नगरपरिषद कार्यालयासमोरील चौकात, बसस्थानक परिसरात व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील चौकात ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने हर घर संविधान या पथनाट्याचे सादरीकरण व संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण ठाकूर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते मान्यवरांनी कार्यक्रमस्थळी उपस्थिती दाखवली. ग्रामसंवर्धनच्या वतीने अनाथ, आदिवासी, एकलपालक व गरजू मुलांसाठी बालग्राम प्रकल्प राबविला जातो. त्या बालग्राम प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्य सादर केले. संविधान जागृती करता राबविल्या गेलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे पेणकरांनी कौतुक केले.
संविधान म्हणजे पुस्तक, काय ते नियम, काय ते कलम, काय ते मूल्य, सगळं असायचं मुख्यमंत्र्यावर. लय काय काय असं त्याच्यामध्ये. नादाला लागू नका बरं ते अमृत महोत्सव वर्ष ते विषय काय ते अमृत सगळ्यांना वाटायचं आहे तेच काय अमृत महोत्सव वर्ष अमृत महोत्सव होय आपल्या देशावर राष्ट्रीय जगभर तेच काहीतरी आहे. आणि मग ते हरघर तिरंगाचा मॅटर काय हरघर तिरंगा म्हणजे आपल्या घरावर झेंडा लावायचा म्हणजे देशप्रेम होय देशप्रेम म्हणजे कट्टर म्हणजे ते झेंडा लावल्यावर आपला देशप्रेम प्रत्येकाला दिसतंय आणि आपण आपल्या देशासाठी एवढं पण करू शकत नाही का बाबा आपल्याला एवढंच करून चालणार नाही आपल्या बुद्धीला सुद्धा चालना दिली पाहिजे की नाही या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की नाही अरे हे काय शिकवतात मला तुला एक प्रश्न विचारते विचार की तिथं काय मी म्हणाला बरं मला सांग संविधान कोणी लिहिलं अरे एकच साहेब बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब संविधान समितीचे अध्यक्ष कोण संविधान समितीचे अध्यक्ष होय बरं मला सांग संविधान अंमलात कधी आलं संविधान अंमलात कधी आलं बघा गेल्या काही वर्ष आपण हेच करत आलो आहोत म्हणजे केवळ घोषणा प्रतिज्ञा अस्मिता यातच आपण अडकून राहिलो आहोत आज आपल्या देशाला 75 वर्ष झाली आणि ज्याच्या आधारावर आपला देश चालतो ते स्वातंत्र्य लागू होऊन 72 वर्ष झाली पण हे कधी आपण समजूनच घेतलं नाही असं कसं आम्ही सगळे दररोज म्हणतो की संविधानाची राष्ट्रघटना आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम अर्पण करीत आहोत जय हिंद भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम कसलं काय विचार नका बरं अरे सांग रे तुझ्या पाठीशी आहे होय देशाचं लोकशाही सार्वभौम बंधुत्व आणि न्याय हो सांगते ते सांगायला आम्ही इथे आलेलो आहोत का धर्म वंश लिंग याच्या आधारावर आपल्या देशाप्रकारचा सर्वांना मिळालेली समान संधी होय. यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया अशाच एका नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.